चला वळूया गाई, चला वळूया गाई, बैसू जेवू एके ठाई, बहु केली वन वन, पाय पिटी झाला क्षीण, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बहु केली वन वन, पाय पिटी झाला क्षीण, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, मग अवघे बरवे, बहु केली वन वन, पाय पिटी झाला क्षीण. विठ्ठल विठ्ठल हे कृष्ण करुणा सिंधु, दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिकांता, राधाकांता नमोस्तुते, वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च, पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा हे टीकादशमस्कंदेची, भाषा महाराष्ट्र देशची, अंतर्वेदी गोदे प्रवरेची, ती प्रदेशी निर्माण, घोगर ग्राम गोदातिरी, पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री, जे निधिवास कुळेश्वरी, जे विष्णुमूर्ती, हा धन्य धन्य बहिरव भट्टा, धन्य धन्य बहिरव भट्टा, धन्य धन्य बहिरव भट्टा, धन्य बहिरव भट्टा. तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता, तुमच्या चरणी ठेवितो माता.
तुमच्या चरणी ठेवितो माथा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. प्रस्तुत प्रसंग घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण आणि लीला गायन हे आपणा सर्वांपुढे ते सादर करत आहे. त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चला वळूया गाई, चला वळूया गाई. तुकोबाराय म्हणतात आपल्या इंद्रियांना आपल्याला वळवायचं आहे. बैसू जेवू एके ठाई, ने सर्व इंद्रियांना एके ठाई गोळा करून त्या इंद्रियांना आपलं जीव घालायचं आहे. बहु केली वनवन, आता खूप वनवन झाले म्हणे. पाय पिटी झाला क्षीण, वनवन केली म्हणून पाय पिटी झाला. पाय पिटी नाही तर नुसतं शीन झाला. मग हा शीन झाला आहे ना, मग तुकोबाराय म्हणतात तुका मने धावे मग अवघे बरवे विठ्ठल. विठ्ठल प्रस्तुत प्रसंगावर घेतलेला जो अभंग आहे तुकोबारायचा आहे. अभंगावर विचार मांडत असताना थोडासा परिहार महत्त्वाचा आहे. कशानिमित्त हा कार्यक्रम आहे आपण सर्वांना माहीत आहे. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे येणारी व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या पर्वकालामध्ये आपण सर्वजण आज आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी श्री संत बहिराज जातवेद संस्थान श्री गुरूंच्या आधिपत्याखाली आपण सर्वजण आहे. त्यांच्या आशिषाखाली आहे. त्यांची सेवा आपल्याकडून श्री गुरूंची सेवा. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाचे गुरु परमगुरु आदरणीय गुरु वेगवेगळे असले तरी या कीर्तनातून त्या सर्व गुरूंना आपापल्या गुरूंना इथूनच त्या निमित्ताने आपण ही कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडत आहे. मग तुम्ही म्हणाला काला कस काय आला? 15 दिवस आपल्या श्री संत बहिराज जातवेद संस्थानातर्फे श्री क्षेत्र घोगरगाव यातून आपण पहिल्यांदा पायी दिंडी सोहळा घोगरगावमधून श्री क्षेत्र पंढरपूरकडे काढला होता आणि त्या सोहळ्याची सांगता म्हणून आजची काल्याची कीर्तनाची सेवा. विठ्ठल हो, म्हणून आपण आता हा काल्याचा प्रसंग केला आहे. काल्यामध्येच आपण गुरुचरित्राचं वर्णन देखील करणार आहे. दोन्ही प्रसंग आपण याच्यामध्ये घेणार आहे. तिकडे आम्ही काला केला नव्हता, परंतु आमच्या घोगरगावच्या लोकांना पंचक्रोशीला काला मिळावा या उज्जैनार्थ आम्ही ठरवलं की पौर्णिमेला काला पंढरपूरचा जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या संस्थांचा काला पौर्णिमेला होतो आणि त्यामुळे आपण असंच ठरवलेलं आहे. इथून पुढे देखील
पायी वारी 11 जणच काढणार आहे, पण काला घोगरगावमध्ये होणार आहे. विठ्ठल आज सर्व जणांनी आपापल्या गुरुचं वंदन केलं असावं. काहींचे गुरु लांब लांबपर्यंत आहे, काहींचे गुरु देखील हयात नाही आहे. मग त्या लोकांनी त्यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांची पूजा अर्चना करून आज त्यांना अभिवादन दिलं पाहिजे. आम्ही वारी करत असताना अनेकदा खूप सुंदर सुंदर अनुभव आम्हाला त्या वारीमध्ये आले. परत जो वारीचा आनंद आहे तो दुगुणित आहे आणि तो आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे जीवनामध्ये. आम्ही 11 जण घोगरगावमधून निघालो. काही चिंता केली नाही पावसा पाण्याची आणि पायी चालत असताना आमच्यासोबत फक्त गाडी होती एक. तर काही म्हटले गावात लोक, बाबा चालले का म्हणे गाडीत. आमची पहिलीच वारी होती, तीही पांडुरंगाने पूर्ण करून घेतली. त्रास होतो पण त्याच्या कृपेने आपण ती वारी परिपूर्ण करतो. खरी वारी आपल्या जीवनाची असते. प्रत्येकाने आयुष्यातून एकदा का होईना पंढरीची वारी करावी आणि त्या वारीमध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे कुठेही नाही. बाकीकडे आम्ही खूप परिक्रमा करतो, बाकीकडे आम्ही खूपही जातो, पण बाकीकडे चालत गेल्याचा फायदा भेटतो की नाही भेटत हे लांब गोष्ट आहे. परंतु शास्त्राने वर्णन केलेलं आहे वारीचा जो भाव आहे तो 100% वारकऱ्याला मिळतो. जे काही पुण्य असेल, भगवंताची पांडुरंगाची जी कृपा असेल ती कृपा त्या व्यक्तीला वारकऱ्याला प्राप्त होते. पण त्या वारकऱ्याने निष्काम परमार्थ करून वारी करावी. त्या वारीतून जर आम्ही मूल्य घेतलं किंवा त्या वारीतून आम्ही दुसरी अपेक्षा केली तर निश्चितपणे शेवटच्या त्या प्रकरणामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे. बहुयातना होतील तयासी यमदंड कारणे करेल. तुकोबराच्या शेवटच्या प्रकरणामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे. वारी करावी, निष्काम करावी. वारी करत असताना स्वार्थ रहितता, काम क्रोध लोभ दंभ ईर्षा द्वेष मत्सर या सर्व काही गोष्टी आहेत त्या आम्ही सर्व लांब ठेवाव्या आणि मग आम्ही ती वारी करावी. पण आनंदाने हसतमुखाने वारी करावी. आम्ही आनंदाने हसतमुखाने वारी केली. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. भगवंताचा जन्म झाला, याच्यामुळे जन्मदेव वारंवार घेत असतो, आहे की नाही. कशामुळे घेतो? यांना त्रास होतो, गोमातेला त्रास होतो, साधू संतांना त्रास होतो. म्हणून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि पाप्यांचा नाश करण्यासाठी भगवंत वारंवार अवतार घेतो. या अनुषंगाने देवाने अवतार धारण केला मथुरेत बालक रूपात. तिथून वसुदेवाने गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला आणल्यावर तुम्हाला माहिती आहे सर्व काही. आणि सकाळ झाल्यावर रोज कंस कारागृहामध्ये रोजच्या प्रमाणे जात असताना आजही कंस राजा कारागृहामध्ये गेले. पाहिलं भगवान श्रीकृष्ण म्हणजे तिथं पाहिलं की आता ती कन्या आहे. मग कन्या आपला वध करेल का? तर म्हणे नाही, तो चतुर आहे, तो कन्याचा अवतार धारण करून देखील वध करू शकतो. म्हणून त्या कन्येचा वध करणार. तेवढ्यात माया प्रगट झाली. मायेने काय सांगितलं की म्हणे मी तुझा अगोदर वध करू इच्छिते आणि तेवढी ताकद पण माझ्यात आहे, परंतु माझ्या अवधूततेने जन्म धारण केलेला आहे आणि तो तुझा वध करणार देखील आहे. विठ्ठल देव गोकुळामध्ये येतात. गोकुळामध्ये आल्यावर तुम्ही सकाळ झालेली आहे. रोजच्या प्रमाणे आज गवळणी उठतात आणि गवळणी उठल्यावर माता यशोदेच्या कक्षेमध्ये गेल्यावर पाहतात रात्री कन्या होती पण सकाळी बेबी झाला, आहे की नाही, मुलगा झाला. आणि असं पाहिल्यावर त्यांना फार आनंद झाला. या आनंदाचे अश्रू त्यांना आवरेना. त्याच्यामुळे त्यांनी पळत जाऊन नंद पाटलाला सांगितलं की तुम्हाला मुलगा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे नंद बाबा आता वडिलाला आनंद होणार म्हणून वडिलांनी आपल्या गळ्यातील माळा काढल्या मोत्याच्या
आणि त्या सर्व गोपिकांना देऊन टाकल्या. देऊन टाकल्यावर नंद पाटलाने सांगितलं की आता जी खुशखबरी तुम्ही मला दिलेली आहे तीच आनंदाची खबर तुम्ही गोकुळात जा आणि काय करा, गोकुळातल्या लोकांना द्या. मग तिथून पुढे गवळी ज्यावेळेस गोकुळामध्ये येतात आणि ही वार्ता गोकुळातल्या लोकांना सांगतात, तिथून पुढचा आनंद हा द्विगुणित होतो. आणि सर्वांना ज्यावेळेस हे कळतं मग तिथून पुढे सर्वांच्या कृतीतून बदल होऊन सर्व कृती करायला लागतात. कोणत्या कोणत्या कृती करतात? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. चला गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया सुरुवात केली. कृती म्हणजे सर्वांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले, आनंद मावेना. आणि आनंदाच्या वेळात सर्वजण कीर्तन, हरिभजन, यज्ञ अनुष्ठान करायला लागले. आज भगवान परमात्मा लहानचे मोठे मोठे होत आहे आणि मोठे मोठे होत असताना काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी त्यांचा वध केला, त्यांच्यावर विजय प्राप्त केला, त्यांचं उद्धार केला. आणि पुढे मोठे मोठे होत असताना आज भगवान परमात्मा बाहेर पडले. बाहेर पडल्यावर पाहिलं गोपाळांच्या तब्येती बारीक आहे. तर म्हणे तुम्ही आता 15 दिवस खूप पैपे चाललेले आहे की नाही, तुमची तब्येतही आता बारीक झालेली आहे. देवगडच्या मठात गेल्यावर बाबा म्हटले होते काही नाही म्हणे, गाल आतमध्ये गेले म्हणे, फक्त बाकी काही नाही झालं. कलर बदलला, गाल आत गेले, थोडं काही नाही, ते 2-3 महिने परत बाहेर येतील म्हणे. भगवान परमात्मा म्हणतो काही हरकत नाही म्हणे, 15 दिवस भरपूर व्यायाम झाला, आता भरपूर मिष्टान्न नाही म्हणे तुम्हाला, आता काय नाही, आता काय वारी करून आले म्हणे लोक, तुम्हाला काय देतील, आता काय नाही ते देतील आहे की नाही. आता आमचं फ्रीज तर कसं भरलं. आणि त्या अनुषंगाने भगवान परमात्म्याने सगळ्यांकडे पाहिल्यावर गोपाळपूर म्हणतात, देवा तुझ्या घरी तू पाटलाचा मुलगा आहे, आम्ही गरीबाचे, आमचं सगळं जातं म्हणे मथुरेला. आणि देव म्हटले काही काळजी करू नका, आपण ते थांबून धरणार म्हणे. कसं तर म्हणे आपण चोऱ्या करूया. मग चोऱ्या करायच्या तर ठीक आहे, बरं पण कधी करायच्या म्हणे रात्रीच्या प्रहरी करावं लागेल, दिवसा चालणार नाही. मग चोरीचा सुस्काट सुटला, सर्वजणांनी एकत्रित आले आणि संध्याकाळी सर्व अंधकार पसरला, सर्वजण एकत्र आले. एकत्र आल्यावर सर्व गोपाळांना देव म्हणतात एक काम करा. काय करा म्हणे, माझ्या पाठीमागं चला. आणि काही पोरं म्हटले देवा आम्ही तुमच्या पाठीमागं येऊ, पण आमचा फायदा काय, आम्हाला भेटणार काय. देव म्हणतात आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. नाही माझ्या पाठीमागं चला, पोट भरून तुम्हाला मी अन्न मिष्टान्न देईल. नुसतं अन्न देणार नाही तर अमृत देईल, अमृताचं रस पान मी तुम्हाला करेल. कारण भगवंताचं जे उच्चिष्ट आहे ते अमृत आहे. आणि भगवंत खाणार म्हणजे ते उष्ट पडणार, तर मटक्यामध्ये उष्ट राहणार, ते तुम्ही खाणार म्हणजे अमृत झाल्यासारखं आहे. आणि ते ग्रहण केल्यामुळे तुमचं अज्ञान, दुःख, दारिद्र्य हे निघून जाईल. म्हणून माझ्या पाठीमागं याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या पाठीमागे या म्हणे, यायचं असेल तरी या.
काही भरपूर महाराज लोक सांगतात हे असं करू नका, आमचं ऐका, आमचं आचरण करा आमच्या पाठीमागे. नको नको बुवा, तुझ्या पाठीमागं जाऊन तिथं काय नाही, फक्त भगवेच आहे की नाही. तर काही नाही म्हणे, इकडं आनंद आहे म्हणे, त्याच्यामुळे तू एकटं नदीच्याकडं राह म्हणे. या अशा अनेक गोष्टी आहेत. देव देखील म्हणतात यायचं असेल तर या. देव कोणाला आग्रह करत नाही आणि साधू संत देखील आग्रह करत नाही. यायचा करायचा असेल तर परमार्थ करावा, नसन करायचं तर करू नका. त्या अनुषंगाने सर्वजण गोपाळपूर देवाच्या पाठीमागं जातात, चोऱ्या करतात. आणि घराणे देवा माता यशोदेकडे येतात. घराणे आल्यावर माता यशोदा त्रसित होती. त्रसित झाल्यावर देवाला बाहेर बोलून घेते. ते कृष्णा बाहेर ये. आणि भगवान परमात्मा बाहेर आल्यावर म्हणतात आता खूप मला त्रास होतोय, खूप घराणे माझ्या कानावर येत आहे, आता तू इथं राहायचं नाही. मग काय करायचं म्हणे, उद्या काय करायचं, सर्व गाया आपल्या गोठ्यातल्या एकत्रित करायच्या आणि रानामध्ये निघून जायचं. अच्छा ठीक आहे म्हणे. आज भगवान परमात्मा नाराज झालेले आहे, ठीक आहे. माता आपल्यावर रागावलेली आहे आणि रागावली असल्यामुळे भगवान परमात्मा नाराज झाले, घराच्या बाहेर पडलेले आहे. आता हात असे पाठीमागं टांगून चाललेले आहे. मग सगळे गोपाळपुरं आले. तेव्हा काय झालं म्हणे, काही नाही, आई रागावली. तर म्हणे का, तर म्हणे ह्या सगळं गवळणीने काय केलं, घराणे केले म्हणे, माझ्या चुगल्या केल्या म्हणे. कुणाला, देवाला, आहे की नाही. महाराज लोकांपाशी पण काही काही चुगल्या करतात एकामेकाच्या. विठ्ठल मग गोपाळपोरं एकत्रित आल्यावर भगवान परमात्मा सांगतात मग आता आपल्याला इथं थांबावं लागणार नाही. गोपाळपोरं म्हणले मग काय करायचं, तर म्हणे एकच करावं लागेल आहे. काय करावं लागणार आहे, तर भगवान परमात्मा पहिल्या चरणात तुकोबरायाच्या चला वळू गाई चला वळू गाई गाई चला वळू गाई चला वळू गाई हो चला वळू गाई चला वळू पहिल्या चरणात सांगतात चला वळूया गाई बैसू जीवू एके ठाई. भगवान परमात्मा म्हणतात आपल्याला हे करावं लागणार आहे. चला वळूया गाई. देव म्हणतात गाया वळवायच्या आहे, पण कोणत्या, तुकोबराय म्हणतात अगोदर आपल्या इंद्रिय रूपी गाया आपल्याला वळवाव्या लागणार आहे. कारण त्याच्या गाया आहे त्या फार चंचल आहेत. ते फक्त मनाचं ऐकत आहे आणि मनाचं ऐकून ते नाशाकडे जात आहे. त्या गाया लांब लांब आपल्यापासून न ऐकल्यामुळे स्वतः चालत आहे आणि पुढं फार मोठा खड्डा आहे, तो कालरूपी खड्डा आहे. आणि ते जर गाया त्याच्यामध्ये पडल्या, त्यांनी आमचं न ऐकता मनाचं ऐकून जर त्या गायाच्या पडल्या तर निश्चितपणे त्या गायांचा नाश निश्चित आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात इंद्रिय रूपी गाया आम्हाला चरवायच्या आहेत. त्या इंद्रिय रूपी गाया कशा चरवणार म्हणे, अगोदर आम्हाला आमचं मन ताब्यात ठेवावं लागणार आहे. किती खावं किती नाही हे आमच्यावर डिपेंड आहे की नाही. आलं का मग लगेच मग याचे त्रास होते किंवा त्याचे वांदे होते. विठ्ठल आमचे इंद्रिय आमच्या फार असं
एकजुटीने आमची काबूमध्ये केली पाहिजे. नेत्राने आमच्याकडून जर पाप होत असेल तर ह्या नेत्राला दंड दिला पाहिजे. आमच्या हाताने जर आमच्याकडून पाप होत असेल तर आम्ही हाताला दंड दिला पाहिजे. आमच्या जिभेतून आमच्या तोंडातून जर आम्हाला पाप होत असेल तर आम्ही आमच्या तोंडाला दंड दिला पाहिजे. आमच्या नाकातून, आता नाकातून फक्त दुर्गंधी सुगंधच येतो, दुर्गंध आपोआप येतो आहे की नाही, त्याच्याकडून कधी कधी पाप होतं, मग त्याला देखील आम्ही दंड दिला पाहिजे. इंद्रिय वळवायचे ना तर आम्हाला यांना दंड द्यावा लागणार आहे. यांना यांच्या पाठीमागं चाबूक ठेवावं लागणार आहे, तेव्हा हे वळतील. जे जर नाही वळले तर मग हे सरळ जातील अकालरूपी खड्ड्यामध्ये, कालरूपी खड्ड्यामध्ये. तर यांना वळवण्यासाठी आमच्याकडे चाबूक पाहिजे आणि मनाला अगोदर कंट्रोलमध्ये केलं पाहिजे. हे 5 जे इंद्रिय आहे त्या इंद्रियांना अगोदर वळवलं पाहिजे आणि एका जागेवर बसवलं पाहिजे. मग एका जागेवर ते कसे होणार, तर मनाला नियंत्रण करून मग इंद्रिय नियंत्रण होईल. ते इंद्रिय नियंत्रित झाले मग एका जागेवर बसून, म्हणजे बुद्धीचा जो टोला आहे, सात्विक जो टोला आहे, सात्विक विचाराचा जो टोला आहे, मग त्या इंद्रियांना खाऊ रूपी आम्ही तो मारला पाहिजे, तो दिला पाहिजे. आणि तो सात्विक रूपी खाऊ आम्ही त्यांना दिला, निश्चितपणे ते इंद्रिय तृप्त होणार. विठ्ठल आता सर्व गोपाळ पोरं भगवंतासोबत आज उद्या सकाळी गाया चरण्यासाठी निघालेले आहे. निघता 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 खूप लांब गेले आणि खूप लांब गेल्यावर आता भगवान परमात्मा सांगतात, गोपाळांनो, पाठीमागं आपण खूप वनवन केली आहे, बरोबर ना. पाठीमागच्या याच्यामध्ये तुम्ही ऋषीमुनी होते, तुम्ही तपस्वी होते, जपी होते आणि त्या पुण्याच्या जोरावर तुमचा जन्म माझ्या सोबत झालेला आहे. मागचं तुमचे खूप हाल झालेले आहे ना, आहे की नाही. मग ते हाल मला सोसवले नाही म्हणून मी तुम्हाला माझ्यासोबत ठेवलेलं आहे. तुकोबराय त्याचं दुसऱ्या चंद वर्णन केलेलं आहे. बहु केली वनवना, 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 बहु केली पाय पिटी झाला क्षीण. तर म्हणे आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप वनवन करतो, पण त्या वनवणीचा काही फायदा होत नाही, सार्थक होत नाही. मोकारतेने काम चालू आहे आणि ते काम करता करता आम्हाला शेवटी क्षीण येतो. त्या क्षीणाचा फायदा म्हणजे परमार्थ रूपी नाही तर कालरूपी आहे. आता काहींनी अध्यात्मामध्ये वनवन केलं, निश्चितपणे त्याला शेवटचा मुक्काम पोस्ट वैकुंठ भेटेल. पण आयुष्यभर कामामध्ये व्यस्त राहून दुर्गुण विचार धारण करून वनवन केली तर त्याला शेवटी क्षीणच येणार, हे की नाही. आता सर्व काही गोपाळपूर गाया सरता सरता आता थकलेले आहे. देव म्हणतात बहु केली वनवन पाय पिटी झाला क्षीण. आता क्षीण झाला, मग आता क्षीण झाला, मग आता काय करावं तर दुसऱ्या जणात सांगतात खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक,
खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख खांदी भार पोटी भूक काय खेळायचे खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख गेली वनवन बहु गेली वनवन बहु गेली वनवन गेली वनवन बहु गेली वनवन बहु गेली वनवन बहु गेली वनवन बहु गेली वनवन खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. तुकोबराय म्हणतात आम्ही खूप वनवन करतो आणि त्या वनवणीचा परिणाम असा होतो आम्हाला शेवटी क्षीण येतो. आज गोपाळपूर गाया चारीत चारीत जात असताना भगवान परमात्मा सांगतात आता यांना चरून द्या. मग चरून द्या. मग काय करावं, चरता चरता नुसतं बसून राहून उपयोग नाही. मग काय नाही सुचवलं तर म्हणे खेळ खेळूया. आणि कोणते कोणते खेळ खेळायचे. हमामा 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 बोले हमामा 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 बोले हमामा 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 बोले हमामा 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 बोले हमामा घुमरी वाजे हमामा घुमरी वाजे हमामा घुमरी वाजे घड़ी वाजे हमामा 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 बोले हमामा 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 बोले हमामा 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 बोले
तसेच गिरधर महाराज देखील आहे. आवाजाचे जादूगार आहे की नाही. आणि असेच खेळ भगवान परमात्म्याने गोपाळांनी खेळले. आणि खेळत असताना खूप खेळ खेळून थकलेले आहे. आता खूप चालून देखील थकलेले आहे. सगळ्यांनीच वाऱ्या केल्या आहे की नाही. आता सगळ्या वाऱ्या करून सगळे थकलेले आहे. पण तरी सगळे उभा आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे की नाही. आता काही ना सलाईन चालू आहे विठ्ठल. भगवान परमात्मा सर्व गोपाळांना एकत्र घेऊन खेळ खेळल्यावर काही गोपाळ म्हणतात, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता खांद्यावर भार आहे गाया चरण्याचा, हे सर्व काही प्रपंच आहे. ते काम करून देखील आपल्याला सर्व काही करावं लागणार. आणि आता भूक देखील लागलेली आहे. मग भूक लागली ना, तू गोवर आहे भगवंताच्या वाणीने सांगतात. मग धावा म्हणे आता. तुका मन धावे, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका म्हणे धावे, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका मन धावे, तुका म्हणे धावे, तुका
तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पायपिटी झाला क्षीण. आता क्षीण झालेला आहे. मग भगवान परमात्मा सांगतात चला आता आपापल्या सर्व काही शिदोऱ्या गोळ्या करा. सर्वांनी शिदोऱ्या गोळ्या केल्या आणि त्याचा भगवान परमात्म्याने काला तयार केला. सर्वांचं सर्व काही शिदोऱ्या एकत्रित करून देवांच्यात हात घातला आणि प्रत्येकाच्या मुखात देऊन भगवान परमात्मा त्यांना अमृताचं पान करत आहे. त्यांच्या मुखातलं स्वतः खातात आणि आपल्या मुखातलं त्यांना खाऊ घालतात. असं दिव्य चरित्र आज भगवान परमात्मा वृंदावनामध्ये करत आहे. आणि त्या चरित्राचं गायन ज्ञानोबारायांनी देखील वाळवंटामध्ये गायलेलं आहे. आणि तिथे देखील ज्ञानोबारायांनी प्रसाद सगळ्यांना वाटलेला आहे. संत देखील प्रसाद देतात आणि भगवंत देखील प्रसाद देतात. संताच्या प्रसादामध्ये मोक्षता आहे आणि देवाच्या प्रसादामध्ये मोक्षता आहे. विठ्ठल आज काही हे व्हायला आहे की नाही. आज सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. तसेच भगवान परमात्म्याने सर्वांना काला दिला आणि सर्वजण आता तृप्त झालेले आहेत. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. कारेगावचं भक्त मंडळ आहे, तसेच बेलिंपळ गावचं भक्त मंडळ आहे.
सरपंच ते सगळे आलेले आहे. बरोबर, कारेगावचे सरपंच ते सगळे आलेले आहे या ठिकाणी. तसेच जैनपूरचे आलेले आहेत, गोगरगावचे तर आहेच, चेंडूफळचे देखील आलेले आहेत, बाजाठाणचे, शेंदेवगावचे, बेलपांढरीचे, ठीक आहे, भजनी मंडळ सगळं आहे, गारवे पाटील ते. तसे आमचे शंकर महाल तनपुरे, तसेच रांजणगावचे देखील भजनी मंडळ आलेलं आहे. अरे वा, टाकळे भांचं भजनी मंडळ आहे, टाकळे भांचे लोक काही आहे. तसेच आमचं सगळं भजनी मंडळ आहे. निखिल महाराज आहे, घेतलं नाव घेतलं, आदरणीय पूजनीय भगवान महाराज आहे. तसेच आमचे गायनाचार्य गिरधर महाराज, तसेच आदरणीय गायनाचार्य काशीनाथजी महाराज टेकाळे, आमचे विनेकरी आहे. अजून कोणी पाहिजे म्हणायचे, सगळे गोगरराव भजनी मंडळ आहे. आणि त्याची सुंदर अशी संस्कृती त्यांची आपल्या ठिकाणी मिळालेली आहे. ते असणारे आदरणीय पुरुषे पाहुणे, त्यांनाही धन्यवाद आहे. आणि तुम्ही लोकांनी खूप असं भरभरून प्रेम या संस्थानावर करत आहे आणि नाव घेतलेलं आहे. आणि सगळ्यांचं प्रेम या संस्थानावर आहे. आणि आपण सर्वजण पुस्तकतेने येत असतात. दर पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करत असतो. आज ज्यांची पंगत या ठिकाणी आहे अन्नदानाचे, ते असणारे आमचे गडकळ पाटील, बिलपळगाव राधाकिसन पाटील गडकळ यांची आजची पंगत आहे. आणि आपण काही छोटी सत्कार आपण करणार आहे. अगोदर काल्याचे ज्ञानेश्वर माऊली होईल, काल्याचे अभंग होईल, मग नंतर आपण 4-5 सत्कार आहे, आपण 5 मिनिटात उरकून टाकूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आपण घ्या ना. शिंके लावियले दुरी होतो तिघाचे विवरी, तुम्ही वारे होईकडे वाहाच्या धारा घ्यारे रोहीच्या कोपरा, तुम्ही वारे होईकडे बसला चोहीकडे. तुका म्हणे हाती टोकाने कवणे दे का, रोहीकडे मुख पसरोहीकडे, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश. वाकुलिया ब्रह्माधिका उत्तम लोकाला, म्हणे आम्ही बळी ज्ञानदेव बोलिले कुले वेडे वाकुडे उत्तरी, अधिकार आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकरा, महाराज